नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल. आपल्याला पॅटच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं हवी असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 2 गुणांसाठी. 1. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. 2. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. त्यानंतर जोड्या लावा. 2 गुणांसाठी. 1. आर्य समाज. क. स्वामी दयानंद सरस्वती. 2. सत्यशोधक समाज. अ. ज्योतिराव फुले. रामकृष्ण मिशन. ब. स्वामी विवेकानंद. याप्रमाणे जोड्या पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. 2 गुणांसाठी. भौतिक साधने. किल्ले, पुतळे, स्मारक, शिलालेख, ताम्रपट, नाणी, पदके यापैकी कोणतीही 4 साधनं आपण लिहायची आहेत 2 गुणांसाठी. त्यानंतर ब भाग आहे आपला टिपालिया, छायाचित्रे 4 गुणांसाठी. बघा ती छायाचित्रे, त्याची टीप. त्यानंतर आहे रामकृष्ण मिशन. हे दोन्ही टिपा अशा पद्धतीने पूर्ण करा. व्हिडिओ थांबवून व्यवस्थितरित्या लिहून घ्या, म्हणजे आपल्याला परीक्षेला जास्तीत जास्त गुण हे मिळतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने स्पष्ट करा. 1. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 2. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. 3. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. बघा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. आपण ती उत्तरं पाठांतर करा. त्यानंतर प्रश्न तिसरा ब भाग, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम आपल्याला 4 गुणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. बघा त्याचं उत्तर या पद्धतीने सविस्तर लिहायचं आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर तक्त्यातील माहिती 2 गुणांसाठी. कायदेमंडळ, कायद्याच्या निर्मितीचे कार्य. न्यायमंडळ, न्याय देण्याचे कार्य. ब भाग आहे एका वाक्यात उत्तरे द्या. राष्ट्रपतींची निवड कोणत्या पद्धतीने होते? संसदेचे सदस्य आणि विधानसभेचे सदस्य मिळून राष्ट्रपतीची निवड करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250. क भाग आहे मंत्रिमंडळाची कार्य 4 गुणांसाठी. लोकसभा अध्यक्षांची कामं 2-2 गुणांसाठी या प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहेत. त्यानंतर भूगोल बघा. 5वा प्रश्न 2 गुणांसाठी. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? भूकवच. दुसरा आहे मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच. चुकी बरोबर. 1. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. चूक. 2. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. बरोबर. त्यानंतर प्रश्न 6वा, फरक स्पष्ट करा. आर्द्रता व ढग यांचा फरक या पद्धतीने लिहायचा आहे. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची उत्तरे. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? बघा ते मापन. दुसरा आहे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक आहेत. प्रश्न 7वा, भौगोलिक कारणे लिहा. 1. ढग हे आकाशात तरंगतात.
2. सागळ तर रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. आणि शेवटचा प्रश्न, सुबक आकृती काढून नावं द्या. पृथ्वीचे अंतरंग ही आकृती काढायची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या 21 पेजवर आपल्याला ती सहज मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.